तुरीच्या रानाला पण ऊसाच्या रानासारखं करून ठेवलेत हार्वेस्टरनं काढून. बघा काय करावं, गोरगरीब लोक कोयल्या तर इचून घरी जाळायसाठी घेऊन जातात, पण तेवढं पण ठेवणार ते आजकाल लोक. आपल्या खेडेगावाकडचे शेतकरी किती मास्टर माइंड असतात बघा. ऊसासोबत हे बघा काय आहे की बरं पण लावलेत डबल पीक. ऊस जोपर्यंत येईल तोपर्यंत हा पीक निघून जात आहे बघा. कसलं लोक चालवतात बघितलं का. याच्यामुळे तर खेड असते. चॅलेंज नाही शेतकऱ्यांना इकडं. ढाळे हे बघा कॅनेल जवळच आहे बरं का आमच्या गावापासून. हे बघा आत्ता पाणी आलं होतं. आता माझ्या अंदाजे ही पाणी कधी दिसायला भेटेल 5-6 महिन्याच्या नंतर. याचं एक फिक्स टायमिंग असते. कॅनेलला पाणी सोडायचं फिक्स टायमिंग असते, तारीख असते आणि तेवढ्याच त्या हिशोबानं पाणी सोडते तिथं. ऊसांची तोडणी होऊन दुसरी लागणी सुद्धा. चला इथं तर बघा झाडाला मुळा सहित उपसून काढलेत बाजूला. एवढं भयानक झाड बघा, मोठ्याला दगड अडकले त्याच्या मुळ्यामध्ये, तरी त्याला अजिबात त्याला टिकू दिले नाहीत. लिंबाचं झाड आहे, एवढं मोठं खोड आहे त्या झाडाचं बघा, आणि उपसून काढले डायरेक्ट. नुसतं त्या झाडाच्या मुळ्यानंच ट्रॅक्टरची ट्रॉली भरली. काम आता कुठं चालू आहे आणि या रस्त्याची अवस्था बघा ऊसाच्या ट्रॅक्टरमुळं. बघा पार सगळे मुरुम उपसून पार जिकडे जात. वाट लागली वाट. हे बघा रस्ता व्हायच्या अगोदर जे मुरुम टाकते ते मुरुमच आता बाजूला निघून चालले. हळूहळू होत्या दबाई. तर आज सुट्टी असल्यामुळे कठीण करायला निघाल. बघा केस किती वाढले. घरी राहिल्यावर काम करावं लागते बाबा. गायांना पाणी पाजवणं, चारा टाकणे. इथं बाथरूम बांधायचं आपल्याला, खास स्वच्छतागृह. आईला बाजारच्या ठिकाणी सोडून अजून वापस निघालो. सास्तू आज बुधवारचा बाजार असतो. दिवसभर घरीच होतो, कुठं जायला भेटलं नाही. आता संध्याकाळच्याला बाजारला जाऊन यावं म्हणून निघालो. बाजारला जर जायचं असलं तर आपल्या आई, आजी, मावशी यांना घेऊन जायचं बरं का. ते पुढचं जे माणूस आहे का नाही त्याला अजिबात सुधरू देत नाही. त्यांना 500 म्हणलं तर ह्यांनी 150 रुपये म्हणत बसतात वस्तूला. हा एक खेडेगावाकडचा एक नंबर फेमस प्रकार आहे.